हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी नीता आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज बघा सकाळ सकाळी भेंडी बनवायला लागलेली. मस्त म्हटलं आज भेंडी बनवावं. कवळी कवळी भेंडी होती ना, काल मार्केटमधून आणलेली होती, म्हणून म्हटलं चला भेंडी आज बनवावं भाजीला. पातळ डाळीची आमटी बनवलेली होती, सुक्की म्हटलं भेंडी बनवायची. तर बघा भेंडी छान असे तेल कढईत टाकून थोडंसं भेंडी मस्त अशी भाजून घेतली आणि त्याच्यानंतर मग हे लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरला आणि ती मस्त असे छान असे भाजून घ्यायची. जिरं फक्त फोडणीला द्यायचं आणि मस्त असे भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग भेंडी भाजलेली आहे ना ती टाकायची कढईत आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगली भाजायची भेंडी. एकदम अजिबात चिकट बिकट होत नाही भेंडी. खूप छान होती भेंडी, अशी अशी एकदम मोकळी मोकळी होती. साधी सिंपल बनवली मी भेंडी ही अशी आणि खूप छान झालती. रॉकी दादा गो, दादा चालला गो, दादा चालला कामाला. जा जातोस का? जा. होतंय का नाही र? जेवण वगैरे केली, दुपारी थोडा वेळ आराम केला आणि नंतर पोरं चाललेली, त्यांची 3ची शिफ्ट होती ना, म्हणून 3 वाजता ते चाललेली कामावर. रॉकी त्याच्या पाठीमागे लागलेला म्हणून मस्ती करायला लागलेली. हेल्मेट घेऊन पळत होता घरात सारखा सारखा, दे म्हणून हेल्मेट, मला नेत नाहीस तर हेल्मेट दे मला, असं करून त्यांच्या मागं लागलेला पोरांच्या. परत म्हटलं चला आता म्हटलं फ्रीज क्लीन करायचं, थोडं थोडं सामान. आता म्हटलं थोडं थोडं साफसफाई करून घ्यायचं. आता पावसाळा लागला, उन्हाळ्याची खरंच खूप धूळ वगैरे सगळे आलेली असते ना घरात. मग आता म्हटलं चला सगळी साफसफाई करून घ्यावी थोडी थोडी तरी, म्हणजे रोज थोडी थोडी काढली नाही एकदम लोड होत नाही आपल्याला. एक तर आपण घरात सगळं आपल्यालाच बघावं लागतं, कुठं बाहेरचं घरातलं म्हणा सगळं मला एकटीलाच करावं लागतं. कसं ही सगळी कामाला जातात बाहेर, त्याच्यामुळं मला सगळं एकटीलाच मला बघावं लागतं. घरातलं पण बाहेरचं पण यूट्यूबचं पण सगळं मलाच बघावं लागतं. मग ते म्हणून म्हटलं चला थोडी थोडी आहे आता टाईम, तर दररोज थोडी थोडी साफसफाई करून घ्यावी म्हटलं आता. आणि आता ह्याच्या मायका देवीच्या सवासणी पण असतात ना आमच्यात, वर्षाला मी घालते, त्या सवासणी पण घालायच्या त्या, म्हणून म्हटलं चला फ्रीज तर क्लीन करून घ्यावं म्हटलं एक एक करून. आता कधी हे कधी ते असं करून भरपूर मग पसारा वगैरे आहे ना, भरपूर काढावं लागतं. मग ते एकटीला होत नाही ते एकदम करायचं म्हटलं का. मग आता बघा सगळं ते फ्रीजमधलं काढलं आणि स्वच्छ मस्त असा घासून घेतला कात्यानं. आणि भांडी अगोदरच सगळी क्लीन करून ठेवलेली होती मी, आणि सगळी भांडी बिंडी घासून अगोदर ठेवलेली सुकायला. मग नंतर फ्रीज सगळा घासून घेतला, स्वच्छ पुसून घेतला चांगल्या स्वच्छ कपड्यानं. आणि मग त्याच्यावरचं त्या फ्रीजच्यावरचं काय काय सामान इकडं तिकडं पडलेलं होतं ते सगळं एका डब्यात भरून ठेवलं. आणि किचनवरचं पण आवरून घेतलं, फ्रीज वगैरे गॅस वगैरे परत एकदा डबल पुसून. हे बघा आता कसा दिसतो फ्रीज मस्त असा. आणि मिक्सर पण पुसून घेतला स्वच्छ लगे हात. म्हटलं दररोज काय मिक्सर पुसतोच आपण स्वयंपाक झाल्या, पण थोडीशी धूळ उडली होती तिथलं झाडताना वगैरे ना. आज बघा सोहमनं चहा बनवून दिलाय मला. काय चाललंय, चहा बिस्किट खायला लागले आणि कसं बसलंय बघा बघा तिथं, बिस्किट दे म्हणून. रॉकी नाही र, गबस गबस, नको मस्ती करू ते सगळं. देऊ का रॉकी तुला, देऊ बिस्किट मी? बिस्किटासाठी बसलंय कसं. बिस्किट नाही द्यायचं त्याला, गोड नाही द्यायचं काय. मला दिलाय चहा बनवून दिलाय मला सोहमनं आमच्या. आज आयता चहा प्यायला भेटलाय. पाऊस तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे. एवढं शांत वाटायला लागले, आता थोडंसं गार वाटायला लागले. 2 दिवस झालं पाऊस चालू आहे, ते आता थोडंसं गार वाटायला लागले. एवढं गरम गरम ना, गरमीनं नुसता हैराण केलं.
जास्त करून मुंबईत एवढं गरम होतंय, मरणाचं गरम. अजिबात हवा येत नाही कुठनं, काय नाही, एवढं गरमी. आता थोडं शांत वाटतंय, मस्त वाटतंय, थंडगार हवा यायला लागली बघा बाहेर, छान वाटतंय. आता आज तर सकाळपासून चालूच आहे, दुपारी थोडा वेळ जरा बंद होता, नाहीतर सकाळपासून चालूच आहे आज पाऊस, बंद नाही अजिबात. आता पण थोडंसं बारीक बारीक चालू आहे आता पण. मुलगा कामावरनं 6 वाजता आल्याला, मग त्यानं चहा बनवला. म्हटलं मला थोडासा कंटाळा आला आहे, म्हटलं चहा बनव म्हटलं आपल्या दोघांना. मग त्यानं येऊन हातपाय तोंड धुतलं आणि माझ्यासाठी त्याच्यासाठी चहा बनवला. परत मग जेवणाला घातलं. आज खारं वांगं बनवलं आहे बघा, मस्त असं. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण सगळं हे केलं आहे, मिक्सरला बारीक केलं आहे. थोडं थोडं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करायचं. त्याच्यात थोडासा गरम मसाला, धना पावडर, जिरा, हे हळद टाकले थोडीशी आणि नमक चवीनुसार मीठ टाकले. सगळं एकत्र मिक्स, तेल थोडंसं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र. वांग्याचं बघा असं हे, त्यात पाणी नाही घालायचं, असंच हे करून घ्यायचं. आणि वांगी कट करून इथं पाण्यात ठेवलेली मी. पाण्यात ठेवायची वांगी, म्हणजे कसं काळी पडत नाहीत म्हणून. छान होते असं खारं वांगं. असं एकदा बघा, तुम्हाला आवडलं रेसिपी, तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा खाऱ्या वांग्याची रेसिपी. बघा असं वांग्यात भरून घ्यायचं मस्त असं, आणि नंतर मग फोडणीला द्यायचं. फोडणीला बघा तेल टाकायचं, 3-4 चमचे तेल टाकून. माझी पळी छोटी आहे ना म्हणून सारखं ते 4-5 चमचे टाकले मी फोडणी तेल. बघा असं फोडणीला जिरं, मोहरी टाकले मी, आणि हे वांगी भरलेले आहेत ना ते टाकायचे. ते चांगली भाजून घ्यायची थोडी, म्हणजे त्याचा कच्चापणा, कसा कच्चा वास येत नाही त्याच्यानंतर त्याचा, म्हणून थोडी वेळ भाजून घ्यायची. आणि ते मसाला राहिलेला असतोय ना ते पण टाकून घ्यायचा, ते पण टाकून चांगला भाजायचा. थोडंसं झाकून ठेवायचं 2 मिनटं, वाफेवर. ही वांगी ना वाफेवर पण शिजतात, खूप छान लागते ती अशी बिगर पाण्याची पण तेल जरा जास्त टाकावं लागतं त्याला. आणि असं तर बघा थोडंसंच पाणी टाकायचं, पाणी नाही जास्त टाकायचं, पाणी नाही त्याला चांगलं बरोबर नाही लागत ते. आणि नंतर मग चपात्या वगैरे करून घेतल्या. आजचा असा दिवस होता बघा. चला परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.